बाई, पण यांचा स्वभाव काय मला चांगला वाटत नाही बघ. सगळ्यांचा वसवस नसनस करतात. तर ते खाय पी म्हणतात मला, पण वसवस नसनस लय करतात बघ हे. सोनम. आई, तुला मी थोड्या वेळानं कॉल करते. हे मला आवाज देत आहेत. सोनम. सॉरी, ॲक्च्युली जरासं आईला बोलत होते. काय झालं, तुम्ही आवाज देताय मला आणि एवढ्या रागात का आहात बरं तुम्ही माझ्यावर? ते तुझं तू दिवसभर आईला बोलत बस का कोणाला पण बोलत बस. माझी पॅन्ट भेटत नाहीये मला. कुठे ठेवलीस तू? तुम्ही तर काल बोलल्या होत्या ना मला उद्या ती पॅन्ट नाही घालायची म्हणून. मी प्रेस करण्यासाठी बाहेर दिली. सोनम. सोनम, आज माझी इम्पॉर्टंट मीटिंग होती आणि तो पॅन्ट माझ्या मीटिंगसाठी ठेवलेला आहे. कोड आहे तो माझ्या ऑफिसचा. अहो, पण मी तुम्हाला काल विचारलं होतं ना मी पॅन्ट धुत आहे म्हणून, आणि आज मी प्रेस करण्यासाठी दिली. मला माहिती नव्हतं तुम्हाला आज ती घालायची आहे ते. सोनम, आपल्या लग्नाला 1 महिना कंप्लीट झाला आहे. तुला पण माहिती आहे. आतापर्यंत तुला सगळं कळायला पाहिजे होतं की माझ्या वस्तू कशा असतात, कुठे असतात आणि मी कोणत्या दिवशी काय घालतो ते. तुझं लक्ष माझ्यावर घरामध्ये आहे का बाहेर कोणाला बघत बसतेस तू? अहो, मला पण खरंच माहिती नव्हतं आज तुमची मीटिंग आहे आणि तो पॅन्टचा तुम्हाला घालायचा आणि तुमचा कोड पॅन्ट आहे तो ऑफिसचा. मला खरंच माहिती नव्हतं. प्लीज एकदाचं मला माफ करा. अशी चूक परत कधी नाही होणार. खास करून तुमच्या कपड्यासाठी आणि कोणत्या पण ऑफिसच्या गोष्टीसाठी, तुमच्या डेलीच्या शेड्यूलसाठी मी चूक पुन्हा कधीच नाही करणार. हो ना, कारण मम्मीला बोलायला, दुसऱ्या कोणाला बोलायला ती चूक होत नाही का तुझ्याने? ती विसरत नाहीस तू. ते तुला बरोबर येतं. रोजचं शेड्यूल आहे तुझं ते. बरं, प्लीज राग नका करू. तुम्ही दुसरं कोणता तरी पॅन्ट घाला. मी तुमच्यासाठी गरम गरम चहा आणते. हे बघ सोनम, मी तुला काहीतरी बोलत आहे. इंटरप्ट करू नकोस. मला खूप राग येतो. विचार माझ्या मम्मीला. अहो, एवढी काय मोठी चूक झाली बरं माझ्याने? एवढं तुम्ही सकाळी सकाळी ताणून धरताय. तू कधी आपल्या रूमला बघितलं चांगल्या पद्धतीने किती धूळ झाली ते? तुला मी 4-5 दिवसापासून बोलतोय मला शिंका येत आहेत. धूळ पहिले तू साफ कर, क्लिनिंग करून घे कोणाला तरी हाताखाली घेऊन. पण नाही, फोनवर बोलण्यापासून तुला टाइम भेटेल तेव्हाच तर तू सगळं क्लिनिंग करशील ना. आई पण मला म्हणत होती सोनमला जास्त कामं जमत नाहीत आणि खूप मंद आहे सोनम काम करण्यासाठी. अहो, मी मंद जरी असेल ना तरी घरातले सगळे कामं मीच करते. हळूहळू का होईना सगळी क्लिनिंग वगैरे, भांडे, स्वयंपाक सगळं काही मीच करते. आणि सगळ्यांचा स्वभाव सेम असेल असं काही नाही ना. कुणाचा रागीट असतो, कुणाचा शांत असतो, कोणी बोलकार असते, कोणी अबोलकं असते. आत्ताच तर आपल्या लग्नाला 1 महिना कुठे झालाय. थोड्या वेळापूर्वी तुम्हीच बोलल्या आणि एवढं रागावून बोलायची मला तुम्हाला काय गरज आहे बरं? होतात घरामध्ये चुका छोट्या मोठ्या. सोनम, मी मान्य करतो चुका होतात घरामध्ये, पण 4-5 दिवसापासून तुला मी बोलत आहे आपली रूम क्लिनिंग करून घे, तर इग्नोर का करतेस तू? मी पागल आहे का तुला सांगण्यासाठी रोज रोज? आणि हो, तसं पण आई मला म्हणत होती सोनम एकही काम मनाने कधीच करत नाही. ती एवढी छोटी आहे का की तिला सगळे कामं मी सांगत बसू का? अहो, आता तर लग्नाला 1 महिना झालाय ना. हळूहळू मी कामं शिकेल सगळे. प्रत्येक घरी खाण्यापिण्याची, वागण्याची, बोलण्याची, सगळ्याच गोष्टीची, उठण्याची, झोपण्याची सगळ्यांची पद्धत वेगळी असते हो. मी मान्य करते की तुमच्या मम्मीसारख्या भाज्या मला अजून जमत नाहीत, पण मी शिकेल ना. मी नाही बोलत आहे का तुम्हाला? तुम्ही थोडं पण मला समजून घेत नाही. डायरेक्ट तुम्ही मला राग राग करता. मला माहिती नव्हतं की तुम्हाला आज तो पॅन्ट घालायचा होता ते. आता याच्यानंतर मी लक्षामध्ये ठेवेल की मंडेला तुमची मीटिंग असते ते. बस झालं बाई, मला तुझ्यासोबत वादविवाद करायचा नाही. माझी मीटिंग आहे. दुसरा तरी मला पॅन्ट पटकन प्रेस करून दे, धुतलेला असेल तर. आणि फक्त मी आता चहा घेतो. मला ऑलरेडीच उशीर झालाय त्या पॅन्टमुळे. मी कधीपासून तो पॅन्ट शोधतोय. लंच बॉक्स मला पॅकिंग करून दे, ऑफिसमध्ये खाईल मी मीटिंगच्या नंतर. आता जा माझी मावशी, मला पॅन्ट पटकन प्रेस करून दे आणि लंच बॉक्स माझा पॅक कर. लवकर जा. अहो, पॅन्ट तर धुतलेला आहे. मी तुम्हाला पटकन प्रेस करून देईल, पण स्वयंपाक अजून नाही बनवला मी. मला वाटलं तुम्हाला उशिरा जायचं आहे तर गरम तुम्हाला बनवून द्यावं मी टिफिनवर. सोनम, कोणताही नवरा बायकोवर एवढा राग राग करत नसल लग्नाच्या 1 महिन्यामध्येच. अहो, मी काय चुकीचा विचार केला की काय तुम्ही सांगा बरं? मला वाटलं तुम्ही निघताना तुम्हाला गरम टिफिन करून द्यावा आणि गरम गरम चपाती टाकून द्यावी तुम्हाला जेवण करण्यासाठी. तुम्ही प्रत्येक माझ्या कोणत्या पण विचार केलेल्या गोष्टीवर निगेटिव्ह विचार का करता बरं? कधी चांगला पॉझिटिव्ह विचार नाही करू शकत का? सोनम, मला तुझ्यामध्ये पूर्णच्या पूर्ण डोक्यापासून तुझ्या पायाच्या नखापर्यंत सगळी निगेटिव्हिटी तुझ्यामध्ये भरलेली दिसायली बघ मला. मी मान्य करतो की तू माझ्याविषयी चांगला विचार केला, पण माझ्या ऑफिसचा टायमिंग असतो. तुमच्यासारखं मला दिवसभर घरी खायला आणि झोपायला नाही जमत सोनम. माझंच चुकलं. काल पॅन्ट धुवायला टाकायला नाही पाहिजे होता. आता हे फक्त एका दिवसासाठी नाही, आयुष्यभरासाठी सांभाळायचे मला हिला मंद डोक्याची. एवढं कोण रागावते बरं? 1च तर महिना झालाय माझ्या लग्नाला आणि काही गोष्टी मला समजत नाही तर मंद म्हणायची काय गरज आहे? माझा स्वभाव आहे तसा, मी काय करू? आणि यांनी मला काल क्लिअर सांगायला पाहिजे होतं ना उद्या माझी मीटिंग आहे आणि माझा ड्रेस कोड आहे पॅन्ट तो. तर मी धुतला पण नसता, आणि धुतला असता तर मी घरी प्रेस केला असता. तरी पण माझी आई सांगत होती बरं सोनम तू मोठ्या घरी चालली, तुझ्यासोबत कसं वागतात की घरचे रागीट दिसायलेत मला सगळेच माणसं. जरा जपून राहा, तुला काही समजत नाही, सुधरत नाही, भोळी आहेस तू. माझं काय, मी कशाला विचार करू तुमचा? उद्यापासून मी 1 घंट्यापूर्वीच तुमचा सगळा टिफिन वगैरे सगळं काही रेडी ठेवते. खा थंड तुम्ही, माझं थोडी काही चाललंय.
यांची क्यू करायला जावं तर जीव घ्यायला बसले तर एका महिन्यामध्ये यांनी मला पार लंका दाखवली. ही बघा महाराणी, 10 वाजून गेले सकाळचे, हिचे अजून भांडे झाले नाहीत. तिळगुळ द्यायला बाहेर येणार आहेत घरी. हिला कसं सांगू मी आता सोनमचं वागणं असं कसं झालं की. माझ्या सासरचे माणसं एवढी रागीट का आहेत बरं? थोड्या थोड्या गोष्टीवर का रागवतात मला? मी मानलं की मला काम फास्ट जमत नाही, पण सगळं घरातले कामं मीच करते ना. सोनम, आई काय झालं? काय बडबड करायलीस एकट्यामध्ये तू? भांडे घासायचं दिलं सोडून, 10 वाजून गेले. तीळ संक्रांत आहे आज, तुला माहिती नाही का सगळे क्लिनिंग वगैरे करावं लागते ते? आई, सगळ्या घराच्या फरशा पुसून झाल्यात अगोदरच, फक्त किचनची आणि हॉलची राहिलेली आहे. एवढे भांडे घासून मी पुसून घेते फरशी. हे बघ सोनम, तुझ्यापेक्षा म्हातारी मी आहे, पण पटपट कामं करते मी पहिलेपासूनच. मला एकदम मंद गतीने कामं केलेले जमत नाहीत बघ. सोनम, तुला एवढं तर कळायला पाहिजे होतं ना, तीळ संक्रांत आहे आज, लवकर उठायचं, रात्रीचे भांडे नाही ठेवायचे करकटे इतके वाजेपर्यंत, घरामध्ये लक्ष्मी येत नाही. लवकरात लवकर काम अटक बघ. अर्ध्या घंट्यामध्ये तुझं सगळं क्लिनिंग, आंघोळ वगैरे सगळं काही भांडे बिंडे सगळं झालं पाहिजे बघ. बायका येणार आहेत, त्यांच्यासाठी नाश्ता बनव काहीतरी. आणि हो, तुला मी काल रात्री बोलले होते तिळ वगैरे भाजून घे, थोडेसे तिळाचे लाडू बनव म्हणून. तू बनवलेस का ग सोनम? सॉरी आई, मी विसरले बघा. मी तिळवर काढून ठेवले होते भाजून घेण्यासाठी, पण माझ्या लक्षातूनच गेलं. स्वयंपाक केला, जेवण केलं आणि जाऊन झोपले मी. थकले होते थोडंसं काल मी. सोनम, तुझं घरामध्ये कामामध्ये मन नाही का ग? थांब, तुझ्या आईला कॉल करते मी. आजचा दिवस जाऊ दे, आजचा दिवस तरी कमीत कमी माझा चांगला गेला पाहिजे. तुझ्याकडे बघितलं की मला नुसता राग येतोय बघ आजकाल, काय माहिती. प्लीज आई, माझ्या आईची तब्येत चांगली नाही राहत, तुम्ही आईला कॉल वगैरे काही करू नका. होईल तेवढं मी कामं जास्त करण्याचा प्रयत्न करेन आणि लवकर करण्याचा प्रयत्न करेल मी कामं आजच्यानंतर. सोनम, तुला फक्त मी तीळ भाजून ठेव बोलले होते. मिक्सरमधून तर काढता मला पण जमले असते ना. लाडू करणं दूर, सगळ्या गोष्ट करणं दूर, भांडे घासत नाही तू, चांगली वागत नाही, स्वच्छ आंघोळ करत नाहीस, क्लिनिंग करत नाहीस. माझं डोकं तुझ्यानी पागल झाले बघ सोनम. नाही, मला एक कळणं गेले, आजकालच्या पोरी एवढ्या चपळ, एवढ्या चंचल असतात प्रत्येक कामामध्ये. तू एवढी मंद कशी आहेस ग? मुद्दाम करतेस की काय तू कामं बघून घरातले? सोनम, हे घे तीळ. स्वच्छ पहिले भांडे घास, किचन वटा साफ कर, फरशा दोन्ही आहेत ते पुसायच्या पुसून घे, आंघोळ कर. नंतर हे तीळ भाज, त्याचे लाडू बनव. तोपर्यंत बायकांना बाहेर बोलते मी. बायका आल्यात वाटतं, त्यांचा मला आवाज येतोय. आई, तुम्ही तीळ दिलेत, गुळ पण काढून द्या. किती टाकू याच्यामध्ये? परत तुम्ही बोलशाल कमी गोड झालं, जास्त गोड झालं. तुम्हीच काढून द्या मला गुळ पण. नाही सोनम, मला तुझी आता परीक्षाच बघायची आहे. तू जे बनवशील ना, कमी गोड असो का कसे पण असो, तुझ्या हाताने बनवलेलेच लाडू मी बायकांना देईल आता. नाही, मला आता बघायचंच आहे. तू तुझ्या आईकडे, तुझ्या माईने तुला काही शिकवलं की नाही माहेरामध्ये? साधं तुला तिळगुळाचे लाडू करायचं ना म्हणल्यानं काय म्हणावं सोनम तुला? आई, मी आतापर्यंत कधी बनवलेच नाही, मला कामच नाही पडलं या गोष्टीचं बनवायचं. सोनम, हे बनवायचं काम जरी पडलं नसेल ना, तरी तू शिकून यायला पाहिजे होतं. साधी सोपीची गोष्ट आहे बघ ही. पटपट काम कर, जरा हात चलव तुझा. मंद गतीने कामं करत जाऊ नको. बाहेर आल्या आता पटपट कामं करून आंघोळ करून ही बाहेर, चांगली साडी घालून. तोपर्यंत बायकांना बोलत बसते मी. हिचे कसेच कामं लवकर होत नाहीत. मी माझ्या मैत्रिणींच्या पण सासू बघितल्यात, पण एवढ्या खडूस कोणाच्याच सासू नाहीत. साधं मला काही जमत नाही, मी शिकवा म्हणाले तर शिकवत पण नाहीत मला. पोरींनो, या ग बसा, लवकरच आल्या. हो ना काकू, मग घरी पण पाहुणे येणार आहेत. संध्याकाळी पण मग उशीर होते. पुरणपोळ्या, तिळाच्या पोळ्या बनवायच्या आहेत. सासूबाई म्हणल्या होत्या लवकर जाऊन ये जा म्हणून. हो ग शिल्पा, हे खूप चांगलं केलंस बघ, तू लवकर आलीस. आमची सोनम आरामात उठते, मंद गतीने कामं करते बघ सगळीच ती. असू द्या काकू, आताच तर लग्न झालं, तिचं नवीन आहे ती, तिला काही सुधरत नसेल, कळत नसेल. तुम्ही सांगा ना तिला, समजून जाईल. याच्यामध्ये समजण्यासारखं काय असते अजून? आम्ही तर 10-15 दिवसामध्ये सगळं घरची जिम्मेदारी सांभाळलो होतो. 1 महिना झालाय सोनमला, अजून तिला काही कळत नाही का काकू? असू द्या ग पोरींनो, नशिबाचे सगळे खेळ असतात बघ. माझ्या नशिबामध्ये तशी सून लिहिली होती तर आली मला ती. तुम्हाला सांगते मुलींनो, तिला कोणतेच कामं लवकर होत नाहीत बघा. लवकर उठते ती, पण तिला कामच उरकत नाहीत. चांगली साडी घालायची कळत नाही, चांगलं तयार व्हायचं कळत नाही तिला. हे पण कळत नाही की नवीन लग्न झाले गड्या, नवरा असतो, सगळे असतात, कोणतरी बघायला येतात पाहुणे, चांगलं वागावं. तुम्हीच बघा, तुम्हाला येऊन अर्धा तास झालाय, अजून तिचे भांडेच झाले नाहीत. तुम्हाला भांड्याचा आवाज येत असेल, थोडेच भांडे होते. 3घच जण आहोत आम्ही घरामध्ये. तिला म्हटलं ग बाई, आज तरी लवकर लवकर कामं कर. काय माहिती माही कुठून सोयर पण आलं होतं की, आणि येऊन पडले असं आमच्या बिराडामध्ये. काकू जाऊ द्या, सणासुदीचा वगैरे आग्रह करू नका. मी सोनमला समजावते, ती समजून जाईल. भोळी आहे ती, तिला काही कळत नाही हो. ग बाई शिल्पा, तुला कोणत्या अंगाला भोळी दिसते ती? उत्तर देते किती माझ्या प्रश्नाची काही बोलल्यानंतर? एक गोष्ट ऐकून घेत नाही ती. आजकालच्या पोरीला सांगायची काही गरज आहे का? नटून खटून बसायचं, चांगलं राहायचं, लग्न झाले आपलं. येड्यासारखे केस कधी पण बिखरलेले तिचे, साडी मळकटली कशी पण घालते, आंघोळ बरोबर करत नाही, काय नाही, कशी पण वागते.
काकू कोणाच्या वागणुकीवर असं जायचं नसतं. तिचा स्वभाव आहे तसा भोळा. पहिलेपासून ती तशा वातावरणामध्ये राहिलेली आहे. आपण तिला ब्लेम करू नाही शकत ना. तिचं कल्चर आहे पहिलेपासून तसं साधं सिंपल राहायचं. जाऊ दे शिल्पा, तू मला शिकू नको. तुझ्यापेक्षा मोठी आहे मी. 4 उन्हाळे जास्त बघितलेत. मला माहीत आहे पोरी कशा वागतात आणि काय नाही ते. कधीतरी माणसाने नीटनेटकेपणाने वागावे. काही पाहुणे येतात घरी, घर क्लिनिंग करायचं, स्वयंपाक चांगला स्वच्छ बनवायचा, आंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक करायचा. पण तसं नाही. तिला काय झालं आंघोळ करून स्वयंपाक नाही करायला? नवीन लग्न झालंय, घाण वाटते दुसऱ्यांना, पण स्वच्छ राहून स्वयंपाक करायचा. तू किती पण सांगितली ना पूनम, ती ऐकत नाही बाई. ती तिच्या मनाचंच करते. रग्गेलपणा, वरचढ आहे ती. शांत आहे, भोळी वाटते, मात्र वरचढ आहे ती. रग्गेलपणा करते ती. जाऊ द्या, बसा तुम्ही. देते मी सोनमला आवाज. बसा. आवाज द्यायची काही आवश्यकता नाही आई, मी आले. सोनम, मी तुला बोलले होते ना एखादी चांगली साडी नेसून ये म्हणून. बाहेरच्या बायकांसमोर माझी काही इज्जत घालवतेस की काय तू? तुला आम्ही साडी कधी घेतली नाही ते? तसं काही नाही आई, तुम्ही मला साड्या घेतल्यात, पण ब्लाऊज अजून शिवायला नाही टाकले बाहेर जाऊन. सोनम, तुझं लग्न झालंय आता. एवढी सिंपल कशी राहतेस ग तू? आमचं बघ, आमच्या लग्नाला 3-3 वर्ष होऊन गेले तरी पण आम्हाला टाईट पूर्ण मेकअप वगैरे स्वच्छ राहावंसं वाटतं. एवढं भोळं नाही राहायचं ग ताई. मला उगं दिखावा मेकअप केलेलं आवडत नाही. मला वाटतं साधं सिंपल राहावं. साधं सिंपलमध्येच मुलीचं सौंदर्य असतं. खूप छान बोललीस ग सोनम तू. बरं असो, जाऊ दे. हे घे तिळगुळाचे लाडू. मला पण उशीर व्हायलाय. माझी सासू ओरडत असेल, संध्याकाळी पाहुणे येणार आहेत माझ्या घरी. आमचं तिळगुळ घ्या आणि तुम्ही गोड गोड बोला आमच्यासोबत नेहमी. ताई तुम्ही बसा, मी पण तिळ लाडू बनवले तर मी घेऊन येते. थोडंसं बसा तुम्ही, मी पाणी पण आणते सोबत. अरे देवा, आता कधी येते की ही? बनवायला तर 1 तास घेतला, आणायला 2 तास घेते वाटतं आता ही. अहो काकू, तेवढ्या दबावामध्ये ठेवत जाऊ नका हो. ती पण मुलगी आहे, तिला अजून सवय नाही. आई हे बघा, मी बनवलेले तीळ लाडू. आज पहिल्यांदाच सोनमने बनवले तिळाचे लाडू आणि खूप छान बनवलेत. पहिल्या याच्यामध्येच तिने. बघा काकू, मी म्हणले होते ना तिला थोडा टाइम द्या. ती बनवायला शिकेल हळूहळू सगळं काही, आणि वागायला पण शिकेल. हो ग शिल्पा, अगदी बरोबर बोलतेस बघ तू. सोनम दे माझ्याकडे, मी देते मुलींना. हो आई, हे घ्या. पोरींनो हे घ्या ग, सोनमने पहिल्यांदाच बनवलेत. खाऊन सांगा टेस्ट करून की कसे झालेत ते. आणि आमचं तिळगुळ घ्या आणि आम्हाला गोड गोड बोला. ठीक आहे काकू, आता आम्ही निघतो. आमच्या पण घरी पाहुणे येणार आहेत, दुसऱ्यांच्या पण घरी जायचे तिळगुळ वाटण्यासाठी. आणि हो सोनम, तुला जर टाइम भेटला ना तर ये माझ्या घरी. हो ताई, मी आईसोबत येईल थोड्या वेळानंतर. ठीक आहे काकू, आम्ही निघतो. हो शिल्पा, तुझ्या सासूबाईंना पण सांग, काकू म्हणल्या म्हणावं तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला तर काकू, आम्ही निघतो. तुम्हाला पण टाइम भेटला तरी या आमच्या घरी. आणि हो, येताना सोनमला सोबत घेऊन या. ती बघेल तरी निदान कामं कशी असतात काय नाही ते. सोनम, सगळे जेवढे लाडू बनवले होते सगळेच तू घेऊन आलीस त्या बाउलमध्ये? हो आई, मला तर वाटलं खूप बायका येणार आहेत म्हणून मी सगळा बाउलच घेऊन आले. नशीब माझं ग, अशी कशी अर्धवट जन्मलीस तू सोनम. जा आता राहुलला फोन लाव आणि अर्धा किलो तीळ घेऊन ये म्हणावं. आणि अजून तू एकटीच करशील तिळाचे लाडू. ठीक आहे, मी चालले आराम करायला. सोनम, ह्या बायका कोण आल्या होत्या आता? आणि हो, हे काय तोंड बनवलंस तू? कधी पण बघू तुझं तोंड असं खाली पडलेलंच असते. 12 वाजलेले असतात तुझ्या तोंडावर नेहमी. अहो, तुम्ही कधी आलात? सोनम, हे काय बरं? दिवसा ढवळ्या स्वप्न कोणाची बघायलीस तू? असं नेहमी उलट सुलट काही पण बोलत जाऊ नका हो. अगं, मग मला येऊन 5 मिनिट झाले तर तुला बोलायलो मी. तुला कळत नाही का? काय विचार करायलीस तू? ते काय झालं हो, थोड्या वेळापूर्वी बायका आल्या होत्या तिळगुळ घेऊन. तर आईने मला बोलवलं तिळगुळ घेऊन तू ये बाहेर. माझं काय चुकलं? मी तिळगुळ घेऊन आले, सगळं बनवलं होतं तेवढं. मला वाटतं सगळ्या बायका येतील आपल्या कॉलनीतल्या, पण थोड्याच आल्या होत्या. तुझा तर मला असा राग येतोय ना सोनम. बघावं तेव्हा रडत असते आणि बघावं तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. कधीतरी मी ऑफिसहून आलो, कधीतरी प्रेमाने पाणी आणत नाहीस, कधी चहा आणत नाहीस. तुझं तोंड नेहमी पडलेलंच असते. ते मी बनवले होते लाडू, ते सगळे देऊन टाकले आईने त्या बायकांना. आणि मला बोलले की राहुलला फोन कर आणि अर्धा किलो तीळ घेऊन यायला सांग, आणि तीळ आणलेले होते त्याचे परत लाडू बनव तू. बनवत बस मग आता लाडू. चाललो मी रूममध्ये. आणि हो, ती बॅग कपाटामध्ये चांगल्या ठिकाणी नेऊन ठेव. त्याच्यामध्ये माझे कामाचे कागदपत्र आहेत. उद्या परत माझी मीटिंग आहे. फ्रेश होतो मी. अर्ध्या घंट्यानंतर मला चहा घेऊन ये. आता हो, कसे पण पहिल्यांदाच बनवलेत मी आई. मला माहिती नव्हतं कसे बनवायचे आणि काय नाही ते. तरी पण मी ट्राय केलं ना मोबाईलवर बघून. सोनमला जेव्हा पण बघा सोनम फोनवर असते. कोणाला बोलायली ही न? सोनम, आई मी तुला नंतर कॉल करते. हां ठेवतो फोन. अहो आईचा फोन होता. मी पहिल्यांदाच तिळगुळाचे लाडू बनवले. मी ते आईला सांगत होते. आई मला विचारत होती कसे बनवले आणि काय नाही, चांगले झाले की नाही. हे मात्र तुझं बरं आहे हा सोनम. जेव्हा पण मी तुला विचारलं तेव्हा मला सांगतेस तू आईला बोलायलो म्हणून. असं काय डाऊट करता तुम्ही माझ्यावर? 1 महिना तर लग्नाला झालाय आपल्या. कधी तुम्ही आणि आईने मला कोणत्या गोष्टीत चूक झाली असेल तर मला कधी सांभाळून घेतलंय का? नुसतं ओरडत असता तुम्ही दोघेजण माझ्यावर. तू खरंच बोलली सोनम. मला तुझा फोन चेक करायला पाहिजे, कारण जेव्हा पण तुला मी ऑफिसमधून पण कॉल करतो ना तेव्हा पण तुझा फोन वेटिंगवर असतो.
आता एवढाच विश्वास राहिलाय का आपल्या रिलेशनमध्ये? एकच तर महिना लग्नाला झाला आणि तुम्ही माझ्यावर डाऊट घ्यायला सुरुवात केली. तसं पण तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे मला कोणत्या गोष्टीचं अजून नॉलेज नाही. मी घराच्या बाहेर पण जात नाही कुणाला पण भेटायला. मी तुम्हाला एक सांगते, संशय करून कोणतंच रिलेशन कधीच टिकत नाही. आणि ज्या रिलेशनमध्ये संशय असतो ते रिलेशन नसतं. फक्त एक दोन शरीर फॉर्मॅलिटी पूर्ण करतात, तुमच्या आईबाबांच्या खुशीसाठी आणि माझ्या आईबाबांच्या खुशीसाठी. मी आत्ताच म्हणून मला वाईट वाटलं नाही. त्या दिवशी पण मी आईला बोलत होते कॉटवर बसून. तुम्ही म्हणल्या कोणाला बोलायली मला काय माहिती. तसं पण तुम्ही आणि आई माझ्यावर सतत ओरडत असता. मला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का तुम्ही की मला कोणत्या गोष्टी ॲडजस्ट होत आहेत की नाही, किंवा मला काही कळत आहे की नाही? आज पण मी खूप दिवसानंतर चांगला ड्रेस घातला. तुम्ही काही बोलले का त्याच्याविषयी? पण नाही, मी फोनवर बोलू लागले. मी कुणाशी बोलायले, काय बोलायले, कोण होतं काय नाही हे तुम्हाला समजून घेणं पहिले गरजेचं तुम्ही समजलं. आता पण तुम्ही याच्या पुढे आईला काय गरज होती, सोनम घरामध्ये कशी वागते, आई त्यांना सांगत आहेत ही आंघोळ करत नाही बरोबर, क्लिनिंग करत नाही बरोबर. मी म्हणते काय गरज आहे सांगायची? याच घरची सून आहे ना मी, तुमच्याच आईची, आणि तुमची बायको आहे ना. चांगलं वाटलं का तुमच्या आईला तुमच्या बायकोविषयी सांगून बाहेर? एवढं पण करू नये हो. मी शांत आहे. या गोष्टीचा फायदा तुमच्या आईने नाही घ्यायला पाहिजे. माझा स्वभाव तसा आहे. मी काय करू? तसं बघायला गेलं ना राहुल, तर कोणतं पण नातं विश्वासावर टिकतं. विश्वास नसेल ना तर त्या नात्याचा काहीही मतलब नसतो संसारामध्ये. मला बिलकुल कधीच वाटलं नव्हतं तुम्ही एवढे ऑफिशियल, एवढे चांगले शिकलेले आहात आणि तुम्ही माझ्यावर डाऊट करशाल फक्त आणि फक्त मी फोनवर बोलते, आपल्या बेडरूममध्ये बसते म्हणून. वाह राहुल, तुमच्यापेक्षा 2 पानं मी कमीच वाचलेत. डाऊट तुम्ही माझ्यावर करण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणायला पाहिजे की तुम्ही ऑफिसमध्ये जाता, कोणत्या मुलीला बोलता, किती वेळ थांबता, कधी तुम्हाला 12 आणि 1 वाजता. मी तुम्हाला कधी विचारलं रात्री एवढ्या लेट येता तुम्ही का येता म्हणून? ते तसे फालतूचे उद्धट उत्तरं तू मला देऊ नकोस आणि तू मला शिकवू नकोस किती वाजता यायचं घरी आणि किती वाजता जायचं घरातून. ते ऑफिस आहे माझं, टायमिंग असतात माझे, वेगवेगळे शिफ्ट असतात माझ्या. एक्झॅक्टली हेच मी तुम्हाला म्हणू शकते का की कोणत्या अर्थाने, कोणत्या नात्याने तुम्ही माझ्यावर डाऊट घेता. जसं तुम्ही माझ्यावर घेता मी पण तुमच्यावर घेऊ शकते ना. राहुल, आयुष्य हे परत परत भेटत नसतं, त्याला एकदाच आनंदाने जगायचं असते. तुम्ही एकाच महिन्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य कसं आहे आणि माझं पूर्ण कॅरेक्टर कसं आहे ते दाखवून दिलं राहुल. मला तुझ्या ह्या डोळ्यातल्या पाण्यानं काहीही फरक पडत नाही. पहिली गोष्ट सोनम, तू हे लक्षात ठेव. मी सहसा कोणावर डाऊट करत नाही आणि कोणावर चिडत पण नाही, पण जशी तू आलीस ना, तुझे हे हळूहळू कामं बघून माझं डोकं सरकायला लागले बघ. असो, जाऊ दे, तुला कोणाला बोलायचं ते बोल, मला काहीही सांगू नकोस बघ. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय तुम्ही आता पण माझ्यावर संशय घेताय, आता पण माझ्यावर डाऊट करताय तुम्ही? नका नका राहुल, संशयाने आणि डाऊटाने कोणाचंच नातं टिकत नाही हो कधीच. मला तू एक सांग, तू हा ड्रेस का घातलास आज? साडी घालायची ना तू? अच्छा, ओ तुला बाहेर तिळगुळ वाटायला जायचंय, लोकांना दाखवायचंय मी अशी दिसते म्हणून. वाह, किती छान आहे बरं तुमचा आणि आईचा स्वभाव. आई मला ही म्हणतात स्वच्छ राहा, आंघोळ करत जा, चांगले कपडे घालत जा, साडी वगैरे चांगली नेसत जा. आणि आता तुम्ही एकाच महिन्यामध्ये पूर्ण आयुष्य दाखवून दिलं मला. आपलं नातं नाही टिकू शकत राहुल. जेव्हा 2 मनं मिळतात ना तेव्हा एक शरीर बनते, तिथे विश्वास निर्माण होतो, त्याला संसार म्हणतात. असं नाही तुमच्यासारखं आणि आईसारखं प्रत्येक गोष्टीला राग 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 करा, कोणतीच गोष्ट प्रेमानं समजून सांगायची नाही. तुमच्या आईला तर असं वाटतं की मी किती जुनी आहे की संसार करणारी, आणि माझं लग्न किती वर्षापूर्वी झालं की. अरे कधी तुम्ही दोघांनी ही माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलाय का की माझ्या आवडी निवडी कशा आहेत, मला कसं राहायला आवडतं, कसं खायला आवडतं? मी तुम्हाला काही बोलते का दुसरं मला मागवा म्हणून? राहुल, आम्ही एकदम सिंपल आहोत. माझे आई बाबा खूप गरीब होते. आता तुम्हाला मी आवडले त्याच्यामध्ये माझा काय दोष आहे? मी मानलं की मला अजून रेहनसेन नाही जमत तुमच्या सोसायटीचं, पण हळूहळू मी शिकेल ना सगळं काही. आतापासूनच तुम्ही माझ्यासोबत एवढं भांडण करता, आई नुसतं राग राग करतात. आई घरातल्या गोष्टी बाहेर सांगायची काय गरज आहे दुसऱ्या बायकांना? सोनम, तू अनपढ गवार आहेस का? शिकलेली आहेस ना, मग तुला वागायचं, बोलायचं, क्लिनिंग करायचं, कसं काय करायचं, स्वयंपाक कसा करायचा, तुला हे कळत नाही का? असो, जाऊ द्या. मी जशी आहे तशी चांगली आहे. ओके, मला बदलून जर तुम्ही तुमची बायको बनवत असाल ना तर याला काहीच मतलब नाही. आणि हो, जोपर्यंत मला वाटते ना हळूहळू काम करण्याचा माझा स्वभाव आहे, ते मी मुद्दाम नाही करत, ते चेंज नाही होऊ शकत. असो, जाऊ द्या. तुम्हाला नाही कळणार राहुल, कारण तुम्ही एवढा राग 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 करताना कधी तुम्ही शांत डोक्याने कधीच माझ्याशी बोलत नाही, कधीच नाही, एकांतमध्ये पण नाही. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, तुम्ही एका गोष्टीची कमेंट करून मला नक्कीच कळवा, काही गोष्टी प्रेमाने किंवा रागाने कशाने जिंकता येतात.